नमस्कार, मी सुरेश कामकर, हरियाली संस्था अहिल्यानगर. हरियाली संस्थेच्या वतीने गेली 4 वर्षापासून अहिल्यानगर येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यामध्ये आपला राष्ट्रीय पक्षी मोर याच्याकरता कायमस्वरूपी दाना आणि पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. दर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी नैसर्गिकरित्या असलेले मोर लांडोर हे धान्याच्या शोधात किल्ल्याच्या बाहेरील मागील बाजूस त्यांना जावं लागायचं आणि या ठिकाणचं वातावरण असुरक्षित अशा स्वरूपाचं होतं. म्हणून हरियाली संस्थेने ही कायमस्वरूपीची व्यवस्था या ठिकाणी मोर आणि लांडोर आणि इतर पक्ष्यांसाठी कायमची केलेली आहे. याचा परिणाम म्हणून 4 वर्षापूर्वी या ठिकाणी 9 मोर होते. आता या ठिकाणी 16 मोर आणि लांडोर अशी त्यांची संख्या वाढलेली आहे. अशा पद्धतीने राष्ट्रीय पक्षी मोराचं संरक्षण आणि संवर्धन करतानाच इतर पक्षीही या ठिकाणी या पाणवठ्यावरती धान्य खाण्यासाठी येतात. त्यामध्ये बुलबुल, मैना, सातबाई, भारद्वाज, भांगपाडी मैना, दयाळ, कावळा अशा अनेक पक्ष्यांसह शिकारी पक्षी येतात. त्यामध्ये मदगरुड, ससाना हेही पक्षी या ठिकाणी रोज सकाळी आणि संध्याकाळी किंवा दिवसभर इतर वेळीही धान्य खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी येत असतात आणि तृप्त होतात. येथे पक्षी आनंदाने गातात, नाचतात, बागडतात, तर कधीकधी आपसात भांडतातही. त्यांचे हे मंजूळ स्वर, नाचणं, बागडणं आम्हाला परमोच्च आनंद देऊन जातं. तसेच पिसारा फुलवत निसर्गाच्या रंगांची उधळण करत मन मोहून टाकणारा मोरांचा देखणा नृत्याविष्कार पाहून मन अगदी आनंद होऊन जातं. आणि म्हणून या पक्ष्यांची, मोरांची, लांडोर आणि अन्य पक्ष्यांची सेवा करण्याची आम्हाला या ठिकाणी संधी मिळालेली आहे. याचा आम्हाला निश्चितच एक आत्मिक समाधान या ठिकाणी लाभतं. धन्यवाद.